हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही छान असणार. पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आलो ऑफिसला, मी थोडं लवकरच आलो. तर आजचा ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा माझा मित्र रवी बनसोडे. किती वर्ष गायब होता रवी तू? 3 वर्ष गायब होता. आज अचानक घरी आला. आमच्या मित्राकडनं रस्ता शोधत आला. आमच्या मित्रांनी त्याला नंबर दिला, माझ्या मित्रांनी, आणि मग तो आला. बरं वाटलं तो आला रवी. फक्त एवढंच आहे, तुझी केस स्टाईल मला आवडली आज. फिरायला गेलो रे बाबा, आम्ही कामासाठी फिरायला गेलता? कुठे गेलता? कामासाठी शोधा आणि तुला शोध. अच्छा. वेदांतला लहानपणी म्हणजे नानू एवढा असताना, नानू केवढा आहे बघू? नानूपेक्षा लहान असताना सांभाळले. नानूपेक्षा लहान. आणि किती गाड्या घ्यायचा रवी तो? बापरे. गाड्याचे तोडणं नाही, त्या जगात नागात जेवढं ट्रॉफिक जाम लागेल तेवढं खरंच आहे. एवढ्या गाड्या होत्या तुझ्याकडे? एवढ्या गाड्या? टोल नाका बंद व्हायचा तेवढ्या गाड्या होत्या. अख्या टोल नाका बंद करतो एवढ्या गाड्या. आणि त्या भंगारमध्ये कितीला विकल्या माहिती का? 30 रुपयाला. 10,000ची गाडी 30 रुपयाला विकली. फक्त एक पण नाही. आता फोटो आहे, फक्त फोटो. आता सायकलीचे किती लागले? आता सायकली जवळजवळ 6 सायकली झाल्या आतापर्यंत. सायकलीला मी सोडलं नाही. अजून एक सायकल आहे खाली. अरे लय उत्मात केलाय तिने. आता हे सायकल झालं. आता नाही, तो कसा घरात मोठा होता ना, पहिलाच होता, त्याच्यामुळे लाडले झाला त्याचा. आता थँक्यू. अरे नानू घाबरत नाही, नानू हुशार आहे. हा नाही त्याला की घेऊन सोडून नाही मारलं. हो. तुझी काय करतोय तो? तिने भाजीच आहे त्यांचं. त्यांचं भाजीचं आहे का? 12 वर्षापासून आहे. जकात ना केला? 12 वर्षापासून आहे त्यांचं. हा का? त्यांनी ना भाजीवर आहे ना, त्यांनी टेम्पो घेतली, प्लस 2 गुंठे जागा घेतली भाजीवर. बापरे. 15 वर्ष झाले ते करत होते. माझ्यापाशी 2 गुंठ्यांचा फ्लॅट आहे. भाजीवर. बापरे बापरे. नाही म्हणलं ना, 3 ते 4 हजार रुपये ते कमवतात. आणि आपण भाजीमध्ये जेवढे आले तेवढे जातात पण रे, खर्च पण तेवढाच आहे ना. त्यांचे चेहरा वाटत नाही यार. 2 वाटत पण नाही. टेम्पो पण कष्ट पण तेवढेच रे. भाजीच्या ह्याच्या. नाही, पण आता ते झालं त्यांचं कष्ट. आता ते आरामशीर पैसे मस्त काढत आहे ते. हा का? घ्यायचं म्हणलं ना, 20 रुपये भेंडे म्हणलं, 10 रुपये पाव द्या ना. नाही आम्हाला परवडत नाही. आमचा मित्र आलाय रवी. त्याचा मोबाईल पण हारला होता. मोबाईल पण नव्हता तुझ्याकडे, काहीच नव्हतं. कॉन्टॅक्टच करताना आलं. लय दिवसांनी घरी आला. आज काय खायचंय तुला? आज तुझा उपास आहे, पण तुला काय खायचं रवी? पण जे ते देईन ते काय. मग तरी पण काय खायचं? काय पण आपलं काय नाही, खायचं बाबतीत काय नाही. पहिल्यापासून असं जे देईन ते मी खातो. आपलं असं नाही की मला हेच पाहिजे, आता ते खायचं. बघू चल आपण. आता रवी काका जेवायला बसलेत. वेदांत जेवणाची वाट बघतोय. त्याचा भात नाही झालेला, त्याला फ्रेश भात लागतोय. नानू असं तिथं मोबाईल बघतोय. रवी काका, कसं झालंय जेवण? मस्त झालं, एकदम बेस्ट. भारी झाली ना, मला आवडते ती. त्यांना मी केलेलं काही आवडतं आहे ना. मी खातो, मला डाळ कुठलं ते खातो. हो. काय जुनी टेस्ट वेगळी मजा आहे का नाही? खरं आहे का नाही? ते पण गावाकडे किती दिवसांनी आपण जेवायला बसलो आता सोबत? 2-3 वर्षांनी. बापरे, 2-3 वर्षाचा गॅप. हा, आमचा 2-3 वर्षाचा गॅप आहे जेवणाचा. आम्ही जेवायचो पूर्वी, आमचं तिथं जुनं घर होतं तिथं. आता आलाय रवी. आता जेवणाचा आनंद घेतो रवी पण आणि मी पण. यस रवी यस. आज तू रात्री जायचं डायरेक्ट का? आता आज तुला सुट्टी नाही.
ओके. खायची आहे का? हो खिचडी खायची आहे ना. नानू बघ इथं पॅन्ट घालते बघा बघ. आज बनवली खिचडी. ऍक्च्युली उपास आहे माझा म्हणून, एकादशीचा उपास आहे माझा म्हणून मी आज खिचडी बनवली. आता आपण त्यांना खिचडी देऊया टेस्ट करायला. बघा त्यांचं रिॲक्शन कसं असतं. देवाला नैवेद्य दाखवलाय मी, आता त्यांना देते. हे घ्या. थँक्यू. कशी झाली आहे सांगा. वेदांतला असा गरम गरम कुकर मधला भात लागतो, त्याच्याशिवाय तो जेवत नाही. असा बसलेला आहे हा. धरा, खाली सरळ बसा, सरळ पाय सरळ ठेवा. हा तू ये खाली, चल तुला पण देते. खिचडी खातो ये, इथं बस. मी बसले फराळ करायला तर नानू बरोबर आलाय माझ्यापाशी. हा देते ना, गरम आहे ना. तुम्ही खाल्ली का खिचडी? कशी झाली? छान झाली का? अप्रतिम. अप्रतिम. गरम नाही ना? गरम आहे. खरं भाजलं. नाही ते खातात हाताने. चांगले झालेले आहे. लय भारी झाले ना. वेदांत राहिलाय फक्त आता. गाडी काय असं करतो गाडी आणतो असं? का करतो नानू तो असं? कसं होतंय? चिप्स घेतली, तुला मुंगा घेतली, सगळं घेतलं. अजून फिरायला मजा आली. त्याला म्हटलं तुला बॉल नाही घेणार, तुला गाडी घेणार आहे ना. आपण काय काय केलं बाहेर जाऊन? ही जी उद्याची तयारी आंबट लोकांची. आपण काय काय केलं बाहेर? काय कुठे केलं? गेलं बाहेर? उद्या रवी काका नाही ना. आहे ना. उद्या आहे ना. उद्या रवी काका आहे, प्रणव आहे, परत वेदांत आहे, पप्पा नाही, आहे. उद्या तू कधी येणार? उद्या मी 10-11. काय हो सकाळी एवढ्या लवकर नका येऊ. झालं चालू. अरे रवी व्हिडिओ बघून आलाय बाबा. तुला आज माझ्या हातची डाळ तू व्हिडिओ मध्ये बघितली मागच्या ब्लॉग मध्ये. तुला आज मी करून देतो, बघ कशी लागते मला परत सांग. तू युट्यूब वर बघितला असेल, पण मी तुला आज डायरेक्ट तू टेस्ट कर कशी लागते मला सांग. तशी मी कांदा आणि कढीपत्ता टाकलाय. अजून तुला जशी डाळ होईल तशी तुला दाखवतो. ठीक आहे? हो, ते आता खाण्याच्या नंतर कळेल मला, पण कशी भाजी झालेली होईल आहे. ना, होईल ना. तू थांब रे जरा तू कशी वाटते? जरा धीर धर, जरा धीर धर. आताशी तर मी कांदा टाकलाय दादा. थोडा वेळ थांब, तुला देतो मी सगळं व्यवस्थित करून देतो. तुला आवडेल असं मला वाटतंय. बघू, माझा प्रयत्न करायचा चांगलाच आहे. बघू आता कसं काय करता येते. आता जरा कसं आहे, कांदा पूर्णपणे भाजला ना मग बरं वाटतं. मला डाळ कशी झाली यांनी बनवली? वाटीत डाळ रिकामी झाली, सगळं खाऊन फिनिश केलंय छान त्यांनी. झालेली आहे भाजी. डाळ ना. हो, एक वाटी भर अजून पिलेली आहे, दुसरी वाटी हा. ती रिकामी संपली. आणि दुपारचं ते काय म्हणतात मुगाची काय मसूर. मसूरची डाळ आणि भात, भेंडी चपाती मस्त छान झाली. ओके. एकदम ओके जेवण झालं, पोटभर मस्त खाल्लं आहे. मन तृप्त झालं का? हो, ते बी लय दिवसानंतर. रवी काका निघाले का तुम्ही घरी? उद्या कधी येणार आहे? उद्या 11 नाही तर 12 वाजता. बर. गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट, बाय बाय. घरात गरमच होते हे ना. चला रवी काकाला सोडून येऊ आपण. हा काय करतोय आता गाडीवरती? काका नाही चालवणार आहे गाडी. चल आई थांबले बाहेर. ये.
आई थांबलेलीच आहे बाहेर वाट बघत. ए वेदान नको घेऊ, ती काकाची गाडी आहे. हा म्हणून याला बाहेर आणायचं नसतं मला.